तर काल फायनली सिकंदर या चित्रपटाचा अजून एक टीजर लॉन्च केला मेकर्सने आणि त्याच्या टीजरच्या खाली लिहिलंय की इट्स फिल्म टीजर, म्हणजे आधीचा जो आपण टीजर बघितला तो फिल्मचा पार्ट नाहीये. आणि हा आधीचा जो टीजर होता त्यांनी थोडंसं मला इम्प्रेस केलं होतं. त्याच्यातली जी कलर ग्रेडिंग होती किंवा जे सामुराई दाखवलेले सलमान खानशी फाईट करताना, सामुराई खरं तर तलवार घेऊन असतात पण इथे सामुराई शॉटगन घेऊन होते कारण सलमान खानशी फाईट करतात. ऑब्व्हियसली सलमान खान आपले तलवारीशी फाईट करू शकत नाही म्हणून शॉटगन घेऊन ते हाताने फाईट करत होते. असो, पण त्या टेलरचे जे काही स्टोरी टेलिंग होतं ते खूप मला इम्प्रेसिव्ह वाटलं होतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नवीन टीजर लॉन्च करण्यात आला आणि असं कळलं की जुना जो टीजर होता तो फिल्मचा पार्टच नव्हता. असो, आता जो नवीन टीजर आलाय त्याच्याबद्दल काय वाटलं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेलकम टू मिंट एंटरटेनमेंट. आणि आज आपण बोलणार आहोत सिकंदरच्या दुसऱ्या टीजर बद्दल. खरं तर मित्रांनो, सिकंदरचा जेव्हा पहिला टीजर आला होता ना तेव्हा त्यातून जी काही ॲक्शन कोरिओग्राफी किंवा जे काही कलर ग्रेडिंग दाखवलं होतं ते खूप क्रिएटिव्ह वाटत होतं. आणि आत्तापर्यंत जे भाईजानचे सिनेमे आले तर आधे असू दे किंवा किसी का भाई किसी के जान या टाईपचे सिनेमे, यामध्ये भाईजानच्या नावावर जे काही सिनेमे विकले गेले की भाईजान येणार, एक फाईट मारणार, 10 गुंड उडून गेले, विषय खतम. पण या चित्रपटामध्ये स्पेसिफिक ॲक्शन कोरिओग्राफी केलेली बघायला मिळते आणि हे सलमान खानच्या चित्रपटामध्ये मला खूप नवीन विषय वाटला, त्याच्यामुळे खूप एक्सायटेड होतो. आणि थँक गॉड ही गोष्ट जी नवीन टीजर आलाय जो फिल्मचा भाग आहे त्यामध्ये सुद्धा कॅरी होताना आपल्याला दिसते. जे काही ॲक्शन दाखवलेलं आहे टीजरमध्ये ते खूप कन्व्हिन्सिंग वाटतंय. भले भाईजाने तिथे एफर्ट्स नसले लावले तरी ॲक्शन कोरिओग्राफीमध्ये तरी एफर्ट्स नक्की लावलेले दिसतात. आता असं बोलल्यानंतर तुम्ही ऑफेंड होऊ नका. खरं तर कसं असतं माहिती आहे, कन्व्हिक्शन असतं किंवा जे काय फील असतो ॲक्शनचा किंवा ॲक्टिंगचा तो सलमान खानच्या मूवीजमध्ये बघायला मिळत नाही. कंपॅरिझनमध्ये तुम्ही जर विचारलं, जेव्हा या सिनेमाचा पहिला टीजर आला होता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एक सीन एकदम असा भाईजान स्वॅगमध्ये शॉटगन मांडीवरती असा लोड करत चालत येताना आपल्याला दिसतो. आणि तो सीन जेव्हा मी बघितला पहिलं तर म्हणजे टीजर आल्यानंतर मी पुष्पाच्या त्या हँगओव्हरमधून बाहेर आलो नव्हतो. आणि तुम्ही कन्व्हिक्शनचा फरक इथे बघा, सेम कोरिओग्राफी आहे पण तिथे अल्लू अर्जुनचं सीन आणि भाईजानचं सीन लावला तर किती फरक जाणवतो आपल्याला. तो फरक असतो तो म्हणजे कन्व्हिक्शनचा. पण असो, चित्रपट बघायला इथं कन्व्हिक्शनची गरज नाहीये. भाईजानच्या नावावर तर चित्रपट बघायला जाणारे चित्रपट बघायला जाणारच आहेत. तर इतर गोष्टी या चित्रपटामध्ये काय चांगल्या आहेत त्याविषयी पहिला बोलूया. दुसरी गोष्ट म्हणजे या चित्रपटाचं कलर ग्रेडिंग मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने केलेलं दिसतंय. या चित्रपटाच्या टीजरमध्ये असे अनेक फ्रेम्स तुम्हाला बघायला मिळतील की ते ॲज इट इज पॉज केलेत की इतका सिनेमॅटिक आणि इतका छान फील देत आहेत की ते बघायला खूप छान वाटत. आणि जेव्हा आपण त्या मोठ्या स्क्रीनवरती ते सीन्स बघू तेव्हा सुद्धा ते बघायला खूप छान आणि सुंदर वाटतील हे नक्की. पूर्ण टीजर मध्ये या चित्रपटाची स्टोरी जर तुम्ही गेस करण्याचा प्रयत्न केला तर ॲज युजल तीच स्टोरी वाटते. एक वाईट असा माणूस असेल जो विलन वाईफ देईल, कटप्पा ज्याने ऍक्टिंग केली होती तोच माणूस विलनचा रोल करतोय आणि भाईजान ते विलनच्या विरोधात फाईट करणार आहेत. हीच स्टोरी आपल्याला बघायला मिळते. पण ह्यावेळेस थोड्या वेगळ्या पद्धतीने स्टोरी मांडण्याचा प्रयत्न केला गेलाय. सलमान खानच्या मूवीजमध्ये, टिपिकल मूवीजमध्ये जे आपण आत्तापर्यंत बघत आलो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळतं हे नक्की. कारण कलर ग्रेडिंग तर आहेच आणि प्रत्येक सीनमध्ये जो काही धूर उडवलाय सलमान खानच्या मागे, आहा. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा टीजर बघताना माझ्या डोळ्यासमोर आली ती म्हणजे रश्मिका मंदाना. ह्या ॲक्ट्रेसचं काय चाललंय मुळात. इतक्या सक्सेसफुल सिनेमामध्ये दिसते आपल्याला सध्या रश्मिका मंदाना. ॲनिमल पासून सुरुवात झाल्यानंतर ॲनिमल, त्याच्यानंतर पुष्पा असू दे, आताचा छावा ब्लॉकबस्टर चालतोय आणि पुन्हा एकदा सिकंदर या चित्रपटामधून ती आपल्या समोर येते. मात्र ह्या टीजरमधून तर इतकं काही कन्व्हिन्सिंग किंवा इतकं काही त्या कॅरेक्टरबद्दल आपल्याला कळत नाहीये किंवा त्याचं कॅरेक्टर नक्की काय असणार. ऑब्व्हियसली सलमान खानचा लव्ह इंटरेस्ट असणार आहे हे तर खरंच आहे. मात्र तिचं कॅरेक्टर किती इफेक्टिव्ह असेल हे सिनेमा आल्यानंतरच आपल्याला कळू शकेल. सो त्यावरती सिनेमा आल्यानंतर बोलूया. फक्त असं नको म्हणायला मेकर सिनेमा रिलीज केल्यानंतर की हा फक्त होता टीजर आणि ऑफिशियल मूवी आपल्याला पुढच्या वर्षी बघायला मिळणार आहे. कसं आहे ना मित्रांनो, आता हा टीजर बघितल्यानंतर नक्की काय अपेक्षा ठेवू शकतो ह्या टीजर कडून किंवा या फिल्म कडून. आतापर्यंत जो हा टीजर मधून ज्या काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आल्यात, ह्या चित्रपटाचं कॅमेरा वर्क असू दे किंवा कलर ग्रेडिंग असू दे किंवा एकूणच जो काही सलमान खानचा वापर करण्यात आला या चित्रपटामध्ये त्यावरून तरी क्वाईट कन्व्हिन्सिंग सिनेमा वाटतोय. आणि या चित्रपटाचा जो डिरेक्टर आहे त्याने आतापर्यंत जे काढलेले सिनेमे आहेत सगळे सक्सेसफुल सिनेमे ठरलेत आणि हा सिनेमा सुद्धा कदाचित सक्सेसफुल असेल अशी आपण अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. सो तुमची काय मत आहे ह्या दुसऱ्या टीजर बद्दल हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा.